नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजले. सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आले मी. नंतर फ्रेश होऊन देवपूजा झाली माझी. हे पहा, दिवा लावला. नंतर मग मिस्टर आले ड्युटीवरनं, त्याच्यासाठी चहा ठेवला. मस्त गरम गरम चहा पितोय. नंतर 11 वाजले. जेवणाची तयारी चालू आहे. मिस्टर बोलले सांबार बनव. ते सांबारची तयारी चालू आहे. पहा, पीठ पण मळलेलं आहे. फोडणीसाठी लाल मिरच्या, अद्रक, लसूण, हिंग, कढीपत्ता, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, परत कांदा हे सगळं घालून करायचं आहे. शिजवून घेतले मी. भावाचा फोन आला की काकू वारले म्हणून. मी आता चालले सांगावला. मुलगा आला आहे न्यायला. हे काय मी बाईकवरनं चालले. कागलला पोचले मी. तोपर्यंत म्हटलं भूक लागली म्हणून नाश्ता करायला शारदा हॉटेल आहे. ते खूप जुनं हॉटेल आहे. आम्ही खूप वर्षापासून जातो. माझे वडील पण आम्ही सर्वजण इथे यायचो. मुलग्याला मिसळ आवडते म्हणून त्यानं मिसळ घेतली आणि मी इडली आवडते मला म्हणून मी इडली घेतली. खूप जुनं हॉटेल आहे हे. खूप गर्दी असते इथं. खूप छान भेटते इथं मिसळ, सगळंच नाश्ता वगैरे. मी आता इकडं कोल्हापूरला आली आहे. माझं माहेर कसबा सांगावं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये. माझी थोरली काकू आहे. त्यांचं निधन झालं शुक्रवारी मला 2 वाजता फोन आला. मी संध्याकाळी लगेच गाडीला बसले. मला व्हिडिओ करता आला नाही कारण खूप गडबडच झालं ना. सांगायला वेळच भेटला नाही. दुपारी 2 वाजता समजले काकू वारली आणि मग लगेच गाडीला ट्रॅव्हलवाल्यांना फोन केला. पाऊसही खूप पडत होता. त्याच्यामुळं गडबडीत मी आले पहा. आणि मी आत्ता इथं आल्यावर व्हिडिओ करायले. हे पहा, हे माझं माहेर आहे. हे झाडं, हे शेत आहे पहा, केळीची झाडं, शेत. हे पहा, माझ्या वडिलांनी लावलेली सागाची झाडं आहेत. हे पहा, आणि हे घर आहे. हे पहा, हे घर आहे. आम्ही इकडे मळ्यात राहतो आणि आमची थोरली काकू जी वारलेत ना, ती गावात राहतात. आता मी सगळं तिकडचं आटपून मी आले आहे. पाहुणे अजून घरी आहेत. संध्याकाळी परत आणि जायचं आहे कारण 4 दिवस पाळायचं असतंय ना. उद्या माती सावडण्याचा कार्यक्रम आहे. उद्या पाहुणे येतील. ते तुम्हाला सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ करते. त्या दिवशी खूपच मला रात्री एवढं वेळ झाला, गडबड झाली. व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही. तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते. आमचं जुनं घर आहे. तिथंच उकिरडा आहे. उकिरड्यापाशीच भोपळ्याचं आईनं बिया टाकल्या होत्या. वेल बघा कुठंपर्यंत आलंय. पूर्ण घरापर्यंत आलंय. वरती चढलंय. खूप भोपळे लागतात ह्याला. बघा किती कोळी कोळी पानं आहेत. पावसाळ्यामध्ये किती हिरवंगार दिसतंय. खूप भोपळे लागतात ह्याला. पूर्ण घर भरतंय. दुपारच्या जेवणामध्ये मग त्याची भाजी, तुरीची डाळ टाकून भात केला आणि चपात्या बनवल्या होत्या. गरम तवा होता म्हणून मी शेंगा भाजायला घेतल्या. शेंगा पण मी खरपूस भाजून घेणार आहे. ओल्या शेंगा खूप छान लागतात म्हणून मिस्टरांना खूप आवडतात ह्या, म्हणून मी तव्यावर असं भाजून घेते. त्याच्यानंतर मी शंकरपल्लीला आले. श्रीदेवी सिल्क साड्यांसाठी एक 2 साडी बघावी म्हणून मी आले. इथं साड्या खूप छान भेटतात. हे पहा, त्यांनी दाखवल्या पण 1-2 साड्या खूप छान होत्या, मला आवडल्या. परत मग मिस्टरांना बनियन घ्यायचं होतं म्हणून मी इथं आले बघा. त्यांना अंडरवेअर पण घ्यायची होती आणि बनियन पण घ्यायचं होतं, पण स्टॉक संपला आहे आणि 4 दिवसांनी या बोलतोय तो. आणि 4 दिवसांनी जाणार आहे मी. परत तिथून मग मी इथं शंकरपल्लीला विजेता मॉल आहे. हे खूप मोठं मॉल आहे. शंकरपल्लीमध्ये 1 नंबरचं मॉल आहे. नवीनच मॉल बनलं आहे हे. त्याच्यासाठी थोडंसं किराणा माल काहीतरी घ्यावं म्हणून आले. भाजीपाला बघा, सगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे इथं, पण खूप महाग आहे. जसं आपण मंडीमध्ये घेतो ना, मार्केटमध्ये घेतो ना,
तसा भाजीपाला नाही आहे, इथं खूप महाग आहे. हे काय टमाटे आहेत, हे कोबीचा गड्डा खूप महाग आहे, 100 रुपयेचा एक आहे हा. मला घ्यायचा होता पण खूप महाग आहे ना, म्हणून घेतला नाही. परत मी स्टीलचे भांडे बघावे म्हणून मी स्टीलचे भांडे बघते. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आहेत, बघावंच म्हणून मी बघायला लागले. घ्यायचं काय नाही आहे. जसं आपण भांडेवाल्याच्या दुकानात जरा स्वस्त भेटते, इथं डीमार्टमध्ये महागच भेटते सगळेच. मला घ्यायचं होतं असं पातेलं, पण आता भांड्याच्या दुकानात घ्यावं म्हटलं, खूप महाग आहे. आणि डीमार्टमध्ये कुठल्याही वस्तू महागच असतात. जसं आपण बाहेर घ्यायचं म्हटलं ना, भांड्याच्या दुकानात वगैरे स्वस्त भेटतात. काय पण घ्यायचं तर. कढई घ्यायची होती मला, कढई पण शोधते मी. हे बडीशेप वगैरे ठेवायचं हे आहे, हे माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलं नाही बघा. मला कढई घ्यायची होती, कढई शोधत आहे मी. हे काय कढई मला दिसली आता, ही 399 रुपयाची आहे, जाड आहे पण. आहेत माझ्याकडे अशा 2 घऱ्यामध्ये, पण तेला हे नाही आहे म्हणून. आता चमचा पण मला घ्यायचा होता म्हणून मी 1-2 चमचे मी घेतले आहे. मला वेगळ्या प्रकारचे चमचे पाहिजे होते, एक भाजीसाठी आणि एक आमटीसाठी. घरामध्ये जेवढे चमचे आहेत तेवढे कमीच पडतात. अजून व्हरायटी घ्यावं असं वाटतंय. खूप प्रकारचे चमचे होते, खूप छान वाटत होते घ्यायला. हे पहा किती मस्त आहेत, बघू शकता तुम्ही. पूर्ण क्वालिटी आहे आणि तसे महाग पण आहेत. जसे भांड्याच्या दुकानात स्वस्त भेटतात, इथं खूप महाग आहेत. डीमार्ट म्हटलं की सगळ्या वस्तू महागच. इथं भाजीपाल्यापाशी आले मी. इथं बघा, ज्यूस पिते मी ऑरेंजचा, खूप छान करून देतोय हा ज्यूस पिऊन थोडंसं मस्त वाटतंय. थंड हवा, वारं पण यायला लागले बघा, कसं वारं यायला लागले. खाली एक मोसंबी पडला ना, म्हणून मी सांगते त्या दादांना की एक मोसंबी पडलाय म्हणून. घरी आले, मस्त चहा प्यावं म्हटलं. मिस्टरांना चहा दिला, मुलग्याला चहा दिला. आता झाडू मारते. संध्याकाळचे 5 वाजले, झाडू मारते मी आता. सकाळ संध्याकाळ झाडू मारायलाच पाहिजे, बाहेरची धूळ वगैरे येते घरामध्ये. त्याच्यामुळं सकाळ, दुपार, संध्याकाळ असं झाडू मारायलाच पाहिजे घरामध्ये. घर स्वच्छ ठेवणं बाईंच्याच हातात असतं. घर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. पावसाळ्यामध्ये अजून घरामध्ये धूळ वगैरे येते, धूळ, कचरा, माती. त्याच्यामुळे दिवसातून 1-2-3 वेळा झाडू मारायलाच पाहिजे. म्हणून मी आता झाडू मारते. सगळं सोप्या खालून वगैरे सगळं काढून, स्टूल वगैरे काढून सगळं झाडू मारून घ्यायला पाहिजे. घरामध्ये डस्ट खूप होते पावसाळ्यामध्ये, तर ऊन नाही, त्याच्यामुळं खूप डस्ट होते घरामध्ये. दिवसातून 2-3 वेळा झाडू मारायलाच पाहिजे. हे बघा, असं कसं टिपॉय काढून झाडू मारला की स्वच्छ होते. असं झाडू मारायलाच पाहिजे. कोपऱ्यातनं झाडू मारायला पाहिजे. घरामध्ये कानाकोपऱ्यात लक्ष्मी असते म्हणतात. कानाकोपऱ्यात झाडू मारायला पाहिजे, म्हणून झाडू मारते मी. हे पहा, पूर्ण पाठीमागच्या दरवाजापर्यंत धूळ येते, कारण मोठ्या खिडक्या आहेत ना, त्या खिडकीतनं धूळ येते. पावसाळ्यामध्ये अजूनच पाणी पण येते आणि धूळ पण येत राहते. त्याच्यामुळं पूर्ण घरभर, हॉलमध्ये, किचनमध्ये, परत बेडरूममध्ये पूर्ण धूळ होते घरामध्ये. पूर्ण सोफ्यावर, खॉटवर, बेडवर पूर्ण धूळ होते. ते झटकायला लागते, परत स्वच्छता करावं लागते, झाडू मारायलाच लागते. 2-3 वेळा दिवसातून, 4 वेळा म्हणा, 3 वेळा नाही 4 वेळा मारावंच लागतं झाडू मारून झाला आता माझा. आता 7 वाजले, स्वयंपाकाची तयारी. हे काय, घेवडा मी धुते मी घेवडा, त्यात मीठ घातलंय, धुवून आता भाजी बनवते. तवावर तेल टाकून भाजून घ्यायला लागले मी. भाजून घेतलं की भाजी खूप छान लागते. आम्हाला अशीच भाजी आवडते. हे
ह्याच्यामध्ये डाळसुद्धा घालणार आहे मी. तुरीची डाळ घालून आमच्याकडे करतात. तुरीची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून ही आम्ही भाजी कुकरमध्ये मी करते. एका शिट्टीत भाजी होते ही. गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल टाकणार आहे मी. थोडं तेल जास्तच टाकायचं म्हणजे भाजीला थोडं तरी येऊ दे म्हणून. घेवड्याच्या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकणार आहे. जिरं मोहरी भाजत आली की कढीपत्ता टाकला मी. कढीपत्त्यानं बघा वास किती मस्त येतो. भाजी खूप छान होते. मग कांदा टाकायचा. कांदा जरा लालसर परतून घ्यायचा. जास्तच कांदा टाकला आहे मी. हे पहा हलवून घ्यायचं. थोडंसं धूर आला. चांगलाच तडका बसला आहे भाजीला. भाजी छान होणार आहे. हे बघा कांदा आता लालसर होत आला आहे. आता ह्याच्यामध्ये मी खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यात कुटली होती ती घातलं आहे आता. आता त्याचं हलवून घ्यायचं करपणे म्हणून. मस्त वास यायला लागला आहे. जसं भाजेल तसं मसाल्याचा वास येतो आहे. आता तुम्हाला जे आवडीप्रमाणे हळद घाला किंवा मसाला टाका. गरम मसाला टाकू शकता. पण मी गरम मसाला घालत नाही. हळद आणि आपलं हे लाल तिखट तेच मी घालणार आहे. जास्त जरा लाल तिखट पाहिजे किंवा घेवड्याची भाजी थोडीशी चटकदारच चांगली लागते म्हणून मी जास्त तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये. अजून हलवून घेणार आहे करपुणे म्हणून. हे बघा कोणी कोणी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकते. तुरीची डाळ पण घालतात. तुरीची डाळीने अजून चांगली होते. मला तुरीची डाळ घालून केलेलीच घेवड्याची भाजी आवडते म्हणून मी तुरीची डाळ घालून करणार आहे. कोणी कोणी हरभऱ्याची घालते, कोणी कोणी मसुरीची पण घालते. शेंगदाण्याचा कूट पण मी घालतो आहे थोडासा ह्याच्यामध्ये. शेंगदाण्याच्या कुटानं थोडी चव येते घेवड्याच्या भाजीला. कोणी कोणी टाकत नाही शेंगदाण्याची कूट, म्हणजे आपल्या आवडीनिवडीनुसार. मग मी आता घेवडा टाकला. घेवडा थोडा परतून घेणार आहे आता, हलवून घेणार आहे. कुकरमधलं मस्त वाटते. कुकरमध्ये एक शिट्टीत भाजी होते. कढईमध्ये कसं थोडंसं वेळ लागतो आणि भाजी वात्रट होते. मला कढईमधली भाजी आवडत नाही. कुकरमधलीच भाजी आवडते. एक शिट्टी देणार आहे आता मी. थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणे. मीठ जरा जास्तच टाकायचं. अजून थोडंसं टाकते मीठ. हे पहा अजून हलवून मग मी आता परत शिट्टी लावून घेते. एक शिट्टी लावली की मस्त भाजी होते. चला आता भाजी करून झाली. आता मी चपात्या करून घेते. मिस्टरांची नाईट ड्युटी आहे. 4-5 चपात्या करायच्या आहेत. आमच्यात भाकरी कोण खात नाही. सकाळ संध्याकाळ चपातीच लागतात. भाकरी केली तर मी 2 माझ्यापुरतं करून घेते. नाहीतर सकाळ संध्याकाळ चपात्याच लागतात त्यांना. चपात्या खाऊन कंटाळा येत नाही. आणि पावसाळ्यामध्ये तर भाकरी खाऊ वाटतच नाही. चपातीच खाऊ वाटते. हिवाळ्यामध्ये पण भाकरी खाऊ वाटत नाही. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये चपात्याच खाऊ वाटतात. भाकरी खाऊ वाटत नाही. एखादी जरी राहिली भाकरी तर ती मलाच खावं लागते. चपात्या पटापटा करून घेते मी. भूक लागली आता ना. चपातीला जास्त तेल लावलेलं आवडत नाही. थोडंसं कमीच लावते तेल. अशा सुकी रोटी म्हणतात ना तशापैकी फुलकी तशापैकी पाहिजे त्यांना चपाती. थोडंसं असं तव्याला चिकटेल म्हणून मी तेल लावते आणि मग चपाती टाकते त्याच्यावर. चपाती अशी खरपूस भाजून घेतली ना छान लागते. चपातीचं पीठ अर्धा 1 तास मळून ठेवलं की चपाती मऊ आणि खूप मऊ लुसलुशीत होती. म्हणून मी अर्धा तास चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं. हे पहा कशा मस्त चपात्या व्हायला लागल्यात मऊ मऊ अशा. पटपट मी अशा चपात्या करून घेते. किचन छोटं आहे आणि खिडकी छोटी आहे. धूर जात नाही. मग असं जाळी लावली आहे. तिथूनच उंदीर यायचा पहिले. आता जाळी लावून घेतली तेव्हापासून काही येत नाही. कारण सगळं ओपनच आहे. सगळं उघडच आहे. कुठून बी उंदीर येते. आता आम्ही आल्यावर इथं जाळी लावली ना तेव्हापासून ते उंदीर येत नाही.
किचन मोठं असलं की सगळं सामान बसतंय, रॅक वगैरे भांड्याचा किंवा मोठी मोठी भांडी आपण ठेवतो. पण किचन छोटं असल्यामुळं मी काय भांडी काढली नाही जास्त. थोडेसे 4 डबे आणि तेवढं 4 वाट्या, 4 ग्लास, ताटं हे असंच काढले. जास्त मी सामान काय काढलेलं नाही आहे. सामान काढून ठेवणार कुठं ना, रॅक पण बसत नाही, रॅक बसायला जागा पण नाही आहे किचनमध्ये, म्हणून रॅक पण मी काढलं. रॅक आहे बॉक्समध्ये ठेवला आहे, पण रॅक काढला नाही मी. हेच किचन छोटं असल्यामुळं काय ठेवता येत नाही. किचनमध्ये एकच बाई काम करू शकते, दुसरे माणूस यायचंच नाही किचनमध्ये, असं किचनची अवस्था आहे. काही काही ठिकाणी किचन मोठं असतंय, हॉल मोठा असतोय, पण इथं फॅसिलिटी वेगळी आहे क्वार्टरची. किचन खूपच छोटं आहे. जसं किचन आहे तसंच आम्हाला ते भांडी वगैरे ठेवायला लागतात, त्याला काही करू शकत नाही. बघा आता माझ्या चपात्या होतच आल्यात. पटपटपट मी चपाती करायला लागली आहे. गहू खूप प्रकारचे असतात. सरबती गहू, कुठल्या कुठल्या लोकशाही गहू, खूप प्रकारचे असतात. खपली गहू, खपली गव्हाच्या चपात्या तर लाल असतात, पण खूप छान लागतात त्या खायला. आम्ही खपली गहू खिरीसाठी वापरतो, चपातीसाठी बी वापरतो. आता मी येताना आईकडनं घेऊन आले 5 किलो गहू आणि ज्वारी 1, 2, 3 किलो. त्याच्याच तेच दळून आणून चपात्या बनवते मी. हॉटेलमध्ये बनवतात चपात्या, पण किती पातळ असतात त्या. घरच्या चपात्या घरच्या चपात्या जाड असतात आणि मोठ्या चांगल्या असतात. हॉटेलमधल्या बघा त्या एकदम पातळ कागदासारख्या, पोटही नाही भरत, खाल्ल्यासारखं पण वाटत नाही. म्हणून बाहेरचं खायला आमच्या घरामध्ये टाळतात, खात नाहीत बाहेरचं काय. घरीच बनव म्हणतात काय पण. नॉनव्हेज जरी असलं तरी घरीच, बाहेर खातच नाहीत. चपात्या करून होत आल्यात माझ्या आता मिस्टरांना जेवायला देते मी. बघा ती भाजी केली आहे, झाली आहे भाजी. तुरीची आमटी पण झाली आहे, पातळ आमटी. आमटीशिवाय तर आमच्या घरात भागत नाही. हे भात मऊ असते चपात्या. हे बघा भात झाला आहे माझा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.